आता एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे बिबट्याच्या हल्ल्याची। शिरूर आणि मावळ तसंच जुन्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा संचार आढळतोय। त्यातल्या शिरूरमधल्या पार गावामध्ये बिबट्यानं एका 8 वर्षीय मुलाच्या नरडीचा घोट घेतलाय। भर दिवसा बिबट्यानं हा हल्ला केलाय आणि त्यात शेतमजुराच्या मुलाला ठार केलंय। रोहित कापरे असं या मुलाचं नाव आहे। पिंपरखेड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हा चौथा मृत्यू झाल्यानं संतप्त नागरिकांनी रुग्णालयाच्या बाहेर वन अधिकाऱ्यांच्या वाहनाला आणि त्यांच्या शिष्टमंडळाला घेराव घातला। खरं तर बिबट्यांचे हल्ले थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये मनुष्यहानी होते। नाही, आपण हा जो परिसर आहे पिंपरखेड जांबूत चांडव हे जे परिसर आहे, या परिसरामध्ये आपण मागील दीड महिन्यामध्ये जवळपास 25 बिबट त्या ठिकाणी आपण जेरबंद केले होते। 2 ट्रँक्युलाइज केले होते, 1 शूट केला होता आणि जो बिबट शूट केला होता त्याचं लॅबोरेटरीकडनं सँक्शन म्हणजे ओके की तोच बिबट होता जो नरभक्षक होता। त्याचा रिपोर्टसुद्धा आपल्याकडं त्या लॅबोरेटरीचा आलेला आहे। आता विषय असा आहे की ही जी आज जी दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे, निश्चितपणे वन विभागसुद्धा त्यांच्या परिवारासोबत आहे। परंतु आता जो जो आता बिबट जो आहे तो बिबट तत्काळ जेरबंद करण्याचे आपण आता पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। बघा, बिबट्या पण जीव आहे, त्याच्या पोटाला भूक लागली तो हल्ला करणार नाही। 4 पायाचं मिळालं तर 2 पायाचं। हे सगळं सरकारचं अपयश आहे। मागच्या 25 वर्षापासून इकडे ही समस्या भेडसावते। याला जर त्याच वेळेला काही उपाययोजना झाली असती तर आज ही समस्या उद्भवली नसती। आता नाकात पाणी द्यायला लागले। 2000 पेक्षा अधिकचे बिबटे आहेत। मागे जो नरभक्षक बिबट्या म्हणून मारला तो नरभक्षक नव्हता, तो मोकळाच राहिला, त्यांनीच आता मारलाय। हे लहान बाळ जे उचललंय त्यांनीच उचललेलं आहे। हे 100% सरकारचा अपयश आहे। अमोदरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे। दरम्यान ज्या मातेनं आपला मुलगा गमावलाय तिची वेदना शब्दात मांडताही येणार नाही। परिसर आहे, या परिसरामध्ये आपण मागील दीड महिन्यामध्ये जवळपास 25 बिबट त्या ठिकाणी आपण जेरबंद केले होते। 2 ट्रँक्युलाइज केले होते, 1 शूट केला होता आणि जो बिबट शूट केला होता त्याचं लॅबोरेटरीकडनं सँक्शन म्हणजे ओके की तोच बिबट होता जो नरभक्षक होता। त्याचा रिपोर्टसुद्धा आपल्याकडं त्या लॅबोरेटरीचा आलेला आहे। आता विषय असा आहे की ही जी आज जी दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे, निश्चितपणे वन विभागसुद्धा त्यांच्या परिवारासोबत आहे। परंतु आता जो आता बिबट जो आहे तो बिबट तत्काळ जेरबंद करण्याचे आपण आता पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। बिबट्या पण जीव आहे, त्याच्या पोटाला भूक लागली तो हल्ला करणार नाही। 4 पायाचं मिळालं तर 2 पायाचं। हे सगळं सरकारचं अपयश आहे। मागच्या 25 वर्षापासून इकडे ही समस्या भेडसावते। याला जर त्याच वेळेला काही उपाययोजना झाली असती तर आज ही समस्या उद्भवली